ते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशवरा हिरे जडिता मुकुट शोभत वरा कुंदून ते पुरे शनी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन माते मान स्मरणे माते मान कामना पूर्ती जय देव। नक्कीच विधानसभेत जाऊन दिला पाहिजे आपण एवढं बोलून मी मनोगत व्यक्त करतो। जय हिंद जय महाराज। आपण सर्वजण नवखंडीनाथ मंदिरात आपण सर्वजण जमलो आहोत। आज खरं तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप आनंद होत आहे की गंगाराम दादा जगदाळे यांना आपण उमेदवारी मिळण्यासाठी आपण इथे सर्वजण आलो आहोत। तरी दादांनी सुद्धा मनापासून कार्यकर्त्यांसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करावी। आम्ही सर्वजण दादांच्या सोबत 100% पहिल्यापासून शेवटपर्यंत राहू ही खात्री देतो आणि थांबतो। कारण जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्या उपमुख्यमंत्री असतील यांना आपल्याला पोहोचून सांगावं लागेल की ही जागा पुरंदरसाठी आम्हाला हक्काने सोडावी, आमचा नक्कीच विजय होईल। आपली संघटना बांधणीसाठी खूप मोठं काम आहे। आपण तालुकाध्यक्ष म्हणून काम केले, त्याच्यानंतर आता जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत, आपण जिल्हा परिषदेचे सदस्य होता। म्हणजे पक्ष बांधणी, संघटना टिकवणं, संघटना वाढवणं खरंच तुमच्याकडे खूप मोठं कौशल्य आहे। हे करत असताना कुठेतरी छोटे मोठे प्रत्येक गावागावातील हे वेगळे असतील किंवा आपल्या पक्षामध्ये जे काही वरिष्ठ नेते असतील, म्हणजे माझं मत आहे आपण एकत्र सर्वांनी बसलं पाहिजे, आपण एकत्र मिळून सर्वांनी ठरवलं पाहिजे। कारण काय होतंय, मी जरी म्हणलं मला पाहिजे, तुम्ही म्हणले तुला पाहिजे, जर आपली 5 गुण एक असतील तर आपण सक्सेस होईल। एखादी गोष्ट करायची म्हणून करण्याचा अर्थ नाही, ती गोष्ट केली तर सक्सेस झाली पाहिजे, कारण ह्याच्यात आपला मोठेपणा आहे। सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमदार झाला आमच्यासाठी मोठ्याचं भाग्य आहे, तुम्ही वाढला तर आम्ही वाढणार आहे। म्हणजे आमचं एकच मत आहे की आपण आज या करड्या या ठिकाणी आपण आज जमलोय, पण आपण सासवड या ठिकाणी सर्वपक्षीय मेळावा भरून त्यामध्ये पण आपण विषय घेऊ, आपण वरिष्ठांना पण बोलू आणि त्या ठिकाणी किंवा पुरंदरची जागा आमच्यासाठी द्या। आपली आतापर्यंत एक सर्वात मोठी चूक सांगतो पक्षाची, किंवा तुमच्या मागे आम्ही सर्वजण आहोत आणि दादा आहेतच। मी माझ्यासारखा कार्यकर्ता मी पूर्व भागात पिसवरे गावचा आहे, त्या ठिकाणी मी पाहतो फिरता फिरताना माझ्या जेवढ्या ओळखी नाहीत, रिषे पिसे राजुरी नाहीत, त्या ठिकाणी माझ्यापेक्षा झालं तुझ्या का पेरलेले प्रत्येक पुढे जा, तुम्ही खालीकडे कापूडदाऱ्यात जा, नेरेला जा, वांड्याला जा, कोंडला जा, आतकरवाडीला जा, परिंचला जा, माहूरला जा, कुठे जा, दादांना कुठल्या भागात पुरंदर तालुक्यात गेल्यानंतर कार्यकर्ता नाही असं नाही। लोक प्रेमाने बोलवतात, बसतात, चहापाणी करतात, त्यांच्या अडचणी सांगतात आणि ज्यावेळेस नेत्याला कार्यकर्ता अडचणी सांगतो तोच खरा कार्यकर्ता। आज आपले नवखंडीनाथ मंदिरामध्ये तुमच्या गावचे सुपुत्र आणि या ठिकाणी आपण सर्वजण त्यांच्यावरती अतिशय प्रेम करतो असे आदरणीय गंगारामदादा जगदाळे यांनी येणारी विधानसभा त्या ठिकाणी आमदारकीचे उमेदवार म्हणून जाहीर व्हावे आणि त्यांनी उमेदवारी म्हणून घोषित करावी आणि त्या संदर्भात आपल्या सर्वांची मते घेण्यासाठी आपण या ठिकाणी हजर आहोत। खरं तर पाहता माझे सहकारी मित्र आदरणीय दादा जगताप, आम्ही आणि सागर आबा आहे, आम्ही सर्वांनी एक विचार केला की दादांनी फोन केला की बाबा आपण आपल्या घरात मीटिंग घेऊ अगोदर। आता इथं जी मीटिंग चाललेली आपली घराड्यामध्ये चालली म्हणजे आपली सगळी घरचीच मंडळी आहेत, आपण आलेलो आहोत, आपल्या कार्यकर्त्यांची एक मीटिंग म्हणून आपण या ठिकाणी हजर आहोत। खरं तर पाहता आपल्या सर्वांच्या मनोगतातून समजतं काय करायचं काय नाही करायचं, निवडणूक खेळायची नाही खेळायची, आणि मग आज सूर्य एक सगळीकडे येतं की निवडणूक आपण खेळायची। आता निवडणूक का खेळायची त्याच्या मागे अनेक कारण आहेत। पहिलं म्हणजे आपल्याला अनेक या पुरंदर तालुक्याचे प्रश्न आहेत, सरकारवर आदरणीय केंद्रात मोदी साहेबांचा आहे आणि या पुरंदर तालुक्यात आपण बघतो अनेक दिवस त्या गुंतवणुकीचा विषय चाललेला आहे। मला कळतंय 10-15 वर्ष झालं, म्हणजे 25-30 वर्षापासून त्या गुंतवणुकीचा विषय आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की या ठिकाणी तालुक्यामध्ये जे काही सर्वसामान्य जनता आहे
त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी एक सक्षम नेतृत्व, आणि सक्षम नेतृत्व म्हणजे तळागाळातील काम करण्यासाठी एक नेतृत्व म्हणून आपण या ठिकाणी गंगाराम दादांची या ठिकाणी आपण सर्वांनी नामोहक केलेलं आहे. खरं तर पाहता गंगाराम दादांना, आता गंगाराम दादा का लायक आहेत त्या संदर्भात मी थोडक्यात सांगतो. ज्याला जे जे आमदार झालेले आहेत, पुढे असतील विलासराव देशमुख असतील, अनेक असतील, गावच्या गावगाड्यामध्ये जो ग्रामपंचायत सदस्यानंतर गावचे सरपंच, गावच्या सरपंचानंतर पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, आणि त्याच्यानंतर विविध जी काही संघटना पद आहेत, कात्र दूध संघासारखी, अशा ठिकाणी दादाने जवळ 12-14 वर्ष काम केलं आहे. अनेक अनुभवी नेता म्हणून आपण दादांची या ठिकाणी शिफारस करण्यासाठी या ठिकाणी आपण हजर आहोत. आणि मग एक दूरदृष्टी असणारा संयमी नेता म्हणून दादांकडे पाहिलं जातं. मी दादांच्या बरोबर अनेक दिवस फिरतो, आणि अनेक दिवस फिरत असताना सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता असो, गरीब शेतकरी असो, एखाद्या कुटुंबातील काही अडचण असो, ती कशी सोडवायची, आणि त्या ठिकाणी दादा नाही म्हणत नाहीत कधी कोणाला. कसली बी अडचण असू द्या, जाणार त्या ठिकाणी विचारणार काय काय करायचं. तर पोलीस स्टेशन असो, वैयक्तिक कोणाच्या घराच्या कुटुंबातील विषय असो, वैयक्तिक कोणाच्या शेताचे विषय असो, बांधाचे विषय असो, अनेक असंख्य अडचणी असतात. आणि मग असंख्य अडचणी सोडवण्याचं काम ससोटीने करणारा नेता म्हणून गंगाराम दादांकडे पाहिलं जातं. आणि मग असाच माणूस हा आमदारकीच्या कामासाठी कॅपेबल असतो. आणि मग अशा ठिकाणी अशा एक उत्कृष्ट प्रकारे चांगलं काम करणाऱ्या माणसांना संधी द्यायची म्हणून आपण आपली घरगुती मिटिंग आयोजित केली. पण या घरगुती मिटिंग मध्ये आपले सर्वच कार्यकर्ते आहेत, दादांना मानणारे कार्यकर्ते जे आहेत, विविध ठिकाणचे तालुक्यातून सगळे आलेले आहेत. त्यामध्ये आता उल्लेख केला आमच्या रविभाऊ फुलेंनी केला, अनेक फार पूर्व भागापासून आलेले आहेत. आणि मग हे कार्यकर्ते ज्यावेळेस एकत्र येतात, एक संघटनात्मक एक निर्णय घेतात किंवा आता आपल्याला या ठिकाणी विधानसभा खेळायची. आणि मग त्याच्यातून आता काय नाही, काल फक्त फोनवरती आपण सर्वजण या ठिकाणी आले. इथे काय कोणाला असं बाबा या बळच काय असं नाही, प्रत्येकाला फक्त फोन केले, प्रेमापोटी या ठिकाणी सर्वजण आले. आणि मग हे प्रेम आहे, त्याच्यात अनेक असंख्य अजून येणारे आहेत. काय आता एवढी कमी येत असं नाही, भरपूर आहे. आणि मग ही जी का आली, ही त्यांचे भावना किंवा एक चांगला माणूस जर काम करणारा पुरंदर तालुक्यात आमदार असेल तर आपण त्यांच्या मागे सर्वांनी उभं राहावं या हेतूने आपण या ठिकाणी सर्वजण हजर आहोत. खरं तर आता आपण पाहतो की आपल्याला काही कोणाला नावं ठेवायची नाही, कोण आजी असू माझी असू त्यांच्याबद्दल आपलं काय घेणं. आपलं काय काम, आपण आपलं सरळ स्टेट फॉरवर्ड जाणं, सर्वसामान्य लोकांच्या जनतेत जाणं आणि जनतेला सांगणं बाबा आम्ही का निवडणूक खेळतोय, काय तालुक्याचे प्रश्न मागायचे सांगितल्याप्रमाणे असंख्य प्रश्न आहेत. पुन्हा आज काय कितीतरी दिवस झाले विमानतळाचा प्रश्न चालला आणि काय अनेक अडचणी चालली. आणि मग अशा ठिकाणी एक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, सर्वसामान्य कष्टकरी माणसाला न्याय देण्यासाठी, मजूर असेल मजुरांना न्याय देण्यासाठी, सर्वसामान्य कुटुंबातील तळागाळातील जनतेला न्याय देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपण गंगाराम दादांची सगळ्यांनी आमदारकी खेळा म्हणून निवड केलेली आहे. आणि मग एक सक्षम नेता आपल्याला लाभलेला आहे. मी पण त्यांच्यावर बऱ्याच दिवसापासून काम करतो, अनेक वर्ष चालले, विधानसभा आली, आपलं चालतंय उभं राहायचं. अचानक वेळेस काय संघ मोठा आहे, संच मोठा आहे, पण त्या संचाला एखाद्या झाडाखाली आणण्याची ताकद आपली अनेक वेळा आपण करायचा प्रयत्न केला, पण ती एकत्र यायची. पण त्यावेळेस नेमका काहीतरी पार व्हायचा आणि विधानसभेतून आपण बाजूला व्हायचो. आणि त्यामुळे आपल्याला काय करायला लागायचं, पर्यायाने दुसऱ्याच्या घराकडे जावं लागायचं. पण आता मात्र तशी वेळ नाही. आता आपला संच हा एकदम व्यवस्थित संच आहे, कार्यकर्त्यांचा संच मोठा आहे, कार्यकर्ते ताकदवान नाहीत, याच्यात कोण कार्यकर्ता बारीक नाही. आणि अनेक जे कार्यकर्ते अनेक काय अडचणी मिळायला आले नाही, ते येणारे देखील खूप ताकदवान आहेत, सक्षम कार्यकर्ते आहेत. आणि सक्षम कार्यकर्ता ज्यावेळेस इमानदारी प्रामाणिकपणाने काम करतो त्यावेळेस नेत्याला अतिशय मोठ्या प्रमाणात घोघोष यश मिळत जात असतं. आणि स्वतःच्या जीवावरती स्वतःचं फार मोठं वलय या पुरंदर तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आज आनंद वाटला की दादांच्या या नेतृत्वाला कुठेतरी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मधून न्याय मिळतोय. आणि सर्वसामान्य कार्यकर्ता ज्या वेळेस खऱ्या अर्थाने तळमळीने उठून उठतो त्यावेळेस क्रांती घडते. आणि या येणाऱ्या विधानसभेमध्ये निश्चितच दादांच्या रूपाने क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 3 वर्षामध्ये आमच्या पंचकृषीमध्ये म्हणजे पूर्व भागामध्ये आमची धालीवाडी असेल, कोथळे असेल, रानमाळा असेल, भोसलेवाडी असेल, या ठिकाणी जवळपास 15 ते 20 वर्ष काँग्रेसच्या पक्षाचं वलय होतं. पण या 4ही ग्रामपंचायती आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली विजय करून दाखवल्या. आणि दादांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिले की कार्यकर्त्याला तन मन धन कसं सहकार्य करायचं असतं.
कुठल्याही क्षणी दादांना फोन केला तरी दादा खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यासाठी उभा असतात. आम्ही आदरणीय प्रकाशभाई बोईटेंच्या नेतृत्वाखाली दादांच्या जवळ आमचा संपर्क आला. यापूर्वी आमचा संपर्क फार कमी होता, पण दादांचं नाव आणि कर्तृत्व ऐकून होतं आणि प्रत्यक्षात त्या अनुभवाची वेळ आम्हाला परमेश्वराने दिली. दादा, आम्ही आमच्या पंचकृषीच्या वतीने शब्द देतो नवखंडेनाथाच्या मंदिरामध्ये की बाबा या ठिकाणी जी आपली प्रचाराची सर्वसामान्य सभा झाली, याच ठिकाणी खंडेरायाच्या कृपा आशीर्वादाने आपल्या विजयाची सभा होईल अशी या ठिकाणी खंडेरायाची मी प्रार्थना करतो आणि आमच्या पंचकृषीच्या वतीने भरघोस मताने आपल्याला विजयी करू असं आश्वासन देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सांगायचं नसतं असं, तब्येत खूप चांगली नाही, सगळ्यांना माहित आहे. माझ्या बोलण्यात नाही कळत असेल, पण दादांच्या बाबतीत जर मी माझ्या मुखातून आज 2 शब्द निघाले नाही तर ते माझ्या मनाला सतत खात राहील. म्हणून मी एवढं बोललो. माझ्या बोलण्याचा अर्थ सगळ्यांना समजलाय असं गृहीत करतो. अजून खूप काही मला बोलायचं आहे. यापुढे हे कार्यक्रम असेच होत राहणार. तालुका स्तरावरती होतील, तिथे मी नक्की बोलेल, मला जे वाटतं ते बोलेल. पण आज मात्र इतकंच, इथून विजयाची एक नवी प्रेरणा घेऊन सगळ्यांनी बाहेर पडायचंय एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. तालुक्यातून आणि संपूर्ण पुरंदर हवेली मतदारसंघात राजकारणाचे अनेक कडे कंगोरे अनुभवलेले, राजकारणातले खास भडके पाहिले असे काही वक्ते तळागाळातले आपण बोलले. मी तसं पाहिलं तर याच्यापेक्षा फार काही अभ्यासपूर्ण बोलेल असं नाही. पण खरं सांगू का, सुरुवातीला मला या मीटिंगचं स्वरूप फार वेगळं अपेक्षित होतं, वेगळं वाटलं होतं. त्याच्या मीटिंग मध्ये काय होणार मला असं कुठंतरी वाटलं होतं. घरामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी लग्नाच्या वयाची होते आणि मग तिच्या लग्नाची चर्चा घरामध्ये सुरुवातीला चालू होते. घरातनं होता होता भावकीतल्या अजून 4 घरांपर्यंत ती चर्चा जाते आणि यंदा लग्न करायचं आहे असं एकदा त्या चर्चेतनं फायनल होतं आणि मग वर संशोधन किंवा वधू संशोधन चालू होतं. मला वाटलं होतं की आजची मीटिंग म्हणजे फक्त यंदा लग्न करायचंय रे बाबा एवढंच डिक्लेअर करायची मीटिंग आहे. परंतु मीटिंगचा अर्थ याच्याही पुढे पोहोचला आहे हे या वक्त्यांच्या बोलण्यातनं मला कळलं. दादांवरती आम्ही पुत्रवत प्रेम करतो, गराडे ग्रामस्थ, गराडे पंचक्रोशी. परंतु दादा खरं सांगू, आमच्यापेक्षाही तालुक्यातल्या खालच्या पट्ट्यातले लोक तुमच्यावर जास्त प्रेम करतात, जास्त प्रेम करतात. हे नवखंडेनाथाच्या साक्षीनं मी मान्य करतो. कारण दादा, तुम्ही गराडे गावातल्या लोकांपेक्षाही या बाहेरच्या लोकांमध्ये खूप झिरपला, खूप खोलवर पोहोचला. आणि तुमच्या अंगाचे जे गुण आहेत हे गुण आम्ही ओळखले नाही असं म्हणत नाही, ओळखतो. परंतु या खालच्या पट्ट्यापेक्षा तुम्हाला ओळखण्यात आम्ही नक्की कमी पडलो. काही गुण दृश्य स्वरूपात असतात, काही अदृश्य स्वरूपात असतात. कितीतरी लोकांना तुमचा स्पर्श झाला, तुमचा परिचय स्पर्श झाला, त्यांचं सोनं झालं. या लोकांच्या बोलण्यातनं आम्ही ऐकतो, पण तुमच्या मुखातून कधी तुम्ही सांगितलं नाही मी अमक्या मुलाची बाबा जीवनाचा गाडा असा मी व्यवस्थित लाईनवरती बसवला. कधी म्हटलं नाही. तर तुम्ही तुमचं हे प्रसिद्धी परांमुख वागणं हे मनाला भावतं आणि म्हणूनच तालुक्याच्या कडे कंगोऱ्यातून हे लोक आज इथं सांगायला आले की नाही दादा तुम्ही लढलं पाहिजे, तुम्ही आम्हाला नाही म्हणू नका. पण खरं सांगतो तुम्हाला उपस्थितांना, नवखंडेनाथाच्या साक्षीनं सांगतो, अरे दादा काय आता नाही म्हणतायत, नाही म्हणायचा अधिकार दादांना कुठे राहिलाय. दादा नाही म्हणू शकत नाही, दादा लढतायत आणि दादांसाठी तुम्ही लढता आहात हे या ठिकाणी म्हणून दादा तुमची परवानगी न घेता मी तुमचा तो अधिकार काढून घेतलाय. नाही म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. इथल्या ग्रामस्थांच्या वतीने मी सांगतो, नाही म्हणण्याचा अधिकार तुम्हाला आता नाही. आणि तुम्हालाही सर्व उपस्थितांना सांगतो की लग्नाचं वय आता आमच्या नवरदेवाचं झालंय, लग्न यंदा करायचंय आणि त्या लग्नाला सगळ्यांनी सक्रिय काम करून त्या मतदानाला उभं राहील.
व्हायचं आहे सगळ्यांनी. लग्न म्हणजे हे जीवनातले लग्न दादा तुमचं झालं, मुलं बाळ झाली, सगळं चांगलं झालं. हे लग्न आता आमच्या दृष्टीने हा आनंदाचा आनंदोत्सव असणार आणि हा आनंदोत्सव संपन्न व्हावा म्हणून तुम्ही नाही म्हणायचं नाही, यावर आता शिक्कामोर्तब झालं की नाही. आपण प्रत्येकाने आपापल्या गावात लोकांना हे सांगितलं पाहिजे, त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या समजून घेतल्या पाहिजेत. त्या निराकरण करण्यासाठी आपल्याला काय करता येईल म्हणून आपण दादांना घेऊन त्या ठिकाणी कोंबडी बैठका स्वरूपात बसूयात. त्यानंतर आपण सगळ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर त्याच्यावरती आपण एक येणाऱ्या काळात दादा मेळावा लावूयात. समजा तालुक्याच्या ठिकाणी कुठेही मेळावा लावता येईल आणि तो आपण एक भव्य दिव्य स्वरूपाचा असा कार्यक्रम त्या ठिकाणी करूयात. यातून एक संदेश जाईल की बाबा जनसामान्यांचा आवाज जो इतकी वर्ष दबून राहिलाय तो आवाज आज कुठेतरी बाहेर येऊ पाहतोय आणि त्याचं नेतृत्व दादा तुम्ही करावं असं आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची, युवांची, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं आहे. दादांविषयी एकच सांगतो की दादा म्हणजे ज्येष्ठांचे पाय धरून आणि तरुणांना हात देऊन पुढे चालणारा आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारा नेता आहे आणि अशा नेत्याच्या पाठीमाग आपण कायम राहावं. दादा आमदार म्हणजे आपण सगळे आमदार हे लक्षात ठेवून आपल्या सगळ्यांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या परिचयाच्या लोकांना एक गोष्ट सांगून दादांसाठी आपल्याला दिवसाचा रात्रीचा दिवस पायाला पिंगरी बांधून काम करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने काम केलं तर विजय नक्कीच आपला आहे. आणि येणाऱ्या दिवाळीमध्ये दादा नक्कीच आमदार म्हणून, पुरंदरचे आमदार म्हणून विधानसभेत आपला आवाज उठवतील अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराज. सांगितलं की कुणालाही फार सगळ्या निरोप नका. शिवाजीराव बोलते साहेबांना मी 17 जण बसलो होतो, त्यातून चर्चेतून असा विषय झाला की बाबा हे दिवस चाललेत पुढे कुठेतरी ह्याला गोष्टीला सुरुवात झाली पाहिजे. तिथून सर्वांना फोन केले आणि सागर दादांनी फक्त दादांना फोन केला की उद्या आम्ही 11 वाजता तुम्हाला भेटायला येणार आहे. दादा तिकडनं म्हणले फोनवर की कशासाठी, ते म्हणले आल्यानंतर सांगतो. एवढ्या विषयावरती आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो, आभार मानतो. यानंतर आपलं सर्वांचे लाडकं नेतृत्व गंगाराम दादा जगदाळे हे आपलं मनोगत व्यक्त करतील आणि कार्यक्रम संपला असं. आज कुणालाही कुठलं जाहीर आमंत्रण नव्हतं, कुठलंही फोनाफोनी फक्त झाली आणि एवढ्या थोड्याशा वेळात आपण त्यांच्यावर प्रेम करणारे एवढे लोक आपण या ठिकाणी जमलात. वास्तविक पाहता हे कधी शक्य होतं. सर्वसामान्य लोकांच्या पाठीमागं साम, दाम आणि दंड ही तिन्ही अस्त्र वापरून ज्यावेळेस एखादा नेता समाजात वागत असतो तेव्हाच हे शक्य होतं. आणि दादांची कार्यपद्धतीच अशी आहे की एखाद्याला जर मदत करायची तर ती साम, दाम आणि दंड या सगळ्या गोष्टींचा वापर करून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहायचं. म्हणून त्यांच्यासाठी एवढं प्रेम करणारे आज थोड्या वेळात एवढे लोक या ठिकाणी जमले. दादांना तुम्ही हे मोठेपण देता. गराडेगावचा ग्रामस्थ या नात्यानं मी तालुक्यातनं जे बी सर्व दादांवर प्रेम करणारे जे लोक आहेत यांच्या प्रती आम्ही गराडे ग्रामस्थ तुमचे आयुष्यभर ऋणी राहू. असंच गराडे गावावर आणि दादांच्यावर तुम्ही प्रेम करावं आणि शेवटपर्यंत आम्हाला गावाला आणि गंगाराम दादांना साथ द्यावी एवढी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सोडण्यात यावा आणि त्यासाठी आपल्या सर्व तळागाळातील कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी काम करता येईल आणि आपल्या सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या पुरंदर हवेलीचा आमदार म्हणून पाहण्याची आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच संधी मिळेल. दादासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता, गारडेगावचा सरपंच आला, त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस आम्हाला काही कळत नव्हतं, पण आदरणीय दादांच्या मागे आम्ही खमटोकपणे या भिवरी गावामधून पुरंदर तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आमचे नातेवाईक असतील त्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेत जाण्यासाठी आम्ही दादांना घेऊन गेलो. ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेची लोक होती त्यांच्या घरामध्ये येऊन दादांच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि त्या ठिकाणी दादांना जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. दादांसारखा एक होतकरू माणूस जर या पुरंदर हवेलीचा आमदार झाला तर या तालुक्याचे ज्वलंत प्रश्न आहेत. गुंजवणीचं पाणी असेल, विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, असे ज्वलंत प्रश्न घेऊन जर आपण तालुक्यामध्ये जर गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता पडणार नाही. कारण लोकांनी इलेक्शन हातात घेतली. ज्याप्रमाणे आपण आता लोकसभेची इलेक्शन पाहिली, नेते आपल्याकडे होते पण जनता त्यांच्याकडे होती.
त्याप्रमाणे जर जनतेने इलेक्शन हातात घेतली तर दादा नक्कीच या पुरंदर हवेलीचे आमदार होतील आणि दादा 100% होतील. सर्वांनी त्यासाठी रात्रंदिवस काम करणं गरजेचं आहे. गावागावात किंवा कोण काय करते काय 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 सांगत होते कोण, परत कुणी काय काय सांगितलं, परंतु प्रत्यक्षात काय येत नाही. खरोखर म्हणजे आपण आता सगळेजण शेतकरी मंडळी आहोत. आपल्याला ठरलं की या शेताला आपल्या पाणी नाही तर आपण तातडीने तिथे विहीर किंवा बोर घेतो आणि त्या शेताला पाणी द्यायची व्यवस्था करत असतो. खरोखर म्हणजे इतकं काय अवघड आहे गुंजवणीचं पाणी आणायचं हेच कधी काय कळलं नाही. प्रत्येक जण येतो सांगतो गुंजवणीचं पाणी आणायचं, त्याच्यावर लोकांना वेळ करतो आणि परत आमदार कामदार झाले की परत ते विसरूनच जातात. मग त्या गुंजवणीचं पाणी सोडून देतात. कोण विमानतळ उडवतो, कोण राष्ट्रीय बाजार काढतो, कोण अजून तिसरंच काहीतरी काढत असते, कोण IT पार्क काढते. आम्हाला गरज कशाची आहे? आम्हाला जर आमच्या शेतीला हक्काचं पाणी मिळालं ना तर आम्हाला कोणाच्या दारात जायची गरजच नाही. आम्हाला कसली सबसिडी पण मागायला लागणार नाही, आम्हाला काही नाही. आम्ही सगळे शेतकरी आहोत आणि कष्टाळू आहोत. म्हणजे उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर पुरंदर उपसाचं पाणी लोकनेते दादासाहेब जाधवराव असतील त्यांनी त्यावेळेस आपल्या पुरंदरच्या काही गावामध्ये आणल्याच्या नंतर त्या भागामध्ये आज सुद्धा गेलं तर त्या भागातला म्हणजे माळशिरस असेल, पिसर्व असेल, नायगाव असेल, मावडी असेल, पिंपरी असेल, खरोखर कॅलिफोर्निया सारखी परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे की ज्या ठिकाणी प्यायला पाणी नसायचं त्या ठिकाणची लोक ट्रॅक्टर भरून टेम्पो भरून हवेनी यवतला वगैरे बागायत पट्ट्यामध्ये रोजंदारीसाठी जायचे. आज त्या ठिकाणी असं बघायला भेटते की यवत असेल शिंदवण्याच्या घाटाला सकाळच्या वेळेला टेम्पो ट्रॅक्टर लेबर भरून इकडं आपल्या पुरंदरमध्ये काम करण्यासाठी लोक येतात. म्हणजे आपले शेतकरी हे कष्टाळू आहेत. त्यांना पाणी मिळाल्याच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं हे माळशिरसचे राहुलजी या ठिकाणी समोर अतिशय चांगल्या पद्धतीने ऊसाची शेती करतायत, डाळिंबाची करतायत, सीताफळाची शेती करतायत. आणि आता या पाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाचा बंगला जर त्या ठिकाणी पाहिला तर शेतकरी असल्याचा स्वाभिमान वाटण्यासारखा त्या ठिकाणी आहे. हे कधी शक्य झालं? त्याला पुरंदर उपसाचं पाणी मिळाल्याच्या नंतर शेती बागायती झाली. शेकडो टन ऊस काढायला लागले. शेकडो टन ऊस काढल्याच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने पेमेंट यायला लागले. त्याच्यातून त्याची शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होत गेली. त्याच पद्धतीनं गुंजवणीचं पाणी जर आलं तर ते सरळ सरळ काय नदीमध्ये सोडलं तर फार तुम्हाला अख्खा नदीचा दोन्ही बाजूचा भाग तिथून पुढे तुम्हाला जास्तीचं पाणी सोडायचं लागतंय तरी फार बारामती पर्यंत सुद्धा भिजू शकतं. आणि सिंपल आहे की कोण सांगतं 1 TMC 2 TMC 3 TMC. खरं तर आता आपण वीरच्या धरणाकडे गेलो तर सहज फिरायला म्हणून रविवारचं चालला किंवा एखादी आमच्या बघून चला इतकं पुराचं पाणी खाली वाहून चाललंय की त्यात काय कुठं नोंद नाहीये. ते असंच जाते पार कर्नाटक पर्यंत. म्हणजे ते नुसतं ते पाणी उपसलं आणि इकडं जर आपल्या तालुक्यात टाकलं मग कुडीच्या गारड्याच्या धरणात टाकलं किंवा चतुर्मुख महादेव मंदिर आहे तिथं जर दोन्ही साईडला टाकलं, एक पटरवाडी साईडला एक गारड्या साईडला, तर दोन्ही नद्या फार खालीपर्यंत जातील. कालच अशोक गोवटे कोडे आम्ही मल्हार सागरचं 100% धरण भरल्याच्या नंतर तिथं पाणी पुरण्यासाठी गेलो होतो. अशोक भाऊनी इतक्या सोप्या भाषेत सांगितलं की त्या गोडे उड्डाणच्या तिथनं पाणी उचललं आणि जर तिथं टाकलं तर कुणाच्या तोंडाकडे बघायची गरज नाही, कुणाला आडवाडवीची पण काय गरज राहणार नाही. अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला याच्या आपल्या स्वतःच्या पायावर उभा करायचा असेल तर त्याला पाणी हीच गरज आहे. पाणी आल्याच्या नंतर समृद्धी आल्याच्या नंतर विमानतळ येऊ दे, मग लॉजिस्टिक पार्क येऊ दे, नंतर अजून काय करायची ती करता येईल. पण पहिल्यांदा आपण तर जगलं पाहिजे ना. आपल्या खिशात तर 4 रुपये आले पाहिजेत ना. ह्याच्यासाठी आपल्याला याच्यात सहभाग घ्यायचा आहे. असं सगळ्या शेतकऱ्यांच्या किंवा तरुणांच्या बोलण्यातून आल्याच्या नंतर आपल्याला हा मुद्दा उचलून पुढे जायचे. हे करत असताना आपण आपल्या ज्येष्ठांच्या कानावर घालून
ही जागा भाजपला कशी वाट्यावर येईल याच्यासाठी प्रयत्न करू. आणि तुम्ही सांगता ते तुम्ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं, सगळ्यांनी जर प्रामाणिकपणे करायचं ठरलं तर कुठची गोष्ट अवघड नसते. बऱ्यापैकी आपल्याबरोबर पुढारी नाही राहायचे, पण सर्वसामान्य लोक 100% आपल्याबरोबर राहतील. आता सगळ्यांनी मनावर घेतलंय तर आपण हे प्रामाणिकपणे आपल्या वरिष्ठांना कळू आणि तुम्ही म्हणताय तसं पुढे जायची तयारी करून एवढं बोलतो आणि थांबतो. खरं तर दादांना आग्रह करण्यासाठी सगळे उपस्थित राहिलेत. पोलीस खात्यामध्ये अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर पहिल्यांदा खरं सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलायचा चान्स मिळतोय. खरं तर तसं पाहिलं, दादा एक असं व्यक्तिमत्व आहे, एक सर्वसामान्यांच्या हृदयावर राज्य करणारं आणि प्रत्येकासाठी झटणारा माणूस आहे. खूप अशी जिवंत उदाहरणं आहेत, मी त्याचा साक्षीदार आहे. दादा, तुम्ही लोकांसाठी खूप काम केलेलं आहे आणि त्यामुळे सर्व तालुक्यातील लोकांना असं वाटतंय की तुमच्यासारखं एक नेतृत्व पूर्ण संपूर्ण तालुक्याला मिळावं आणि त्यासाठी लोक प्रयत्न करतात. त्यासाठी लोकांनी आपल्या हातातली कामं सोडून अचानक जरी कळवलं असलं तरी सगळेजण पळत आले. खरं तर ह्यांच्या भावना सर्व आपण जाणल्या पाहिजे आणि त्यासाठी आपण कुठला तरी एक चांगला निर्णय घेतला पाहिजे. एखादं चांगलं उदाहरण सांगायचं झालं तर एक तालुका पातळीला एक असं विज्ञान प्रदर्शन भरलेलं असतं आणि त्या प्रदर्शनामध्ये प्रत्येकाने काही ना काहीतरी अशा वेगवेगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या ठेवलेल्या असतात आणि आपुलकीने तालुक्यातली सगळी लोक तिथे ते बघत असतात की यात नाविन्य काय. कुणी काय पूर्वीच्या काळामधलं, पूर्वी काय कुणी मोबाईलवर मोटर चालू करायची असेल ते यंत्राचे शोध लावलेला आहे, तो तिथे ठेवलेला आहे. लोक आपुलकीने जाऊन बघत असतात. अशा अनेक गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात. त्यामध्ये एक माणूस असे 4-5 पोपट घेऊन आलेला असतो आणि ते पोपट त्याने ठेवलेले असतात. आता विज्ञान प्रदर्शन आहे अशा ठिकाणी पोपट ठेवलेत म्हणून आपुलकीने सगळे लोक जाऊन तिथे ते बघत असतात हे नक्की काय. आणि त्या प्रत्येक पोपटाच्या पाठीमागे अशी किंमत लिहिलेली असते. पहिल्या पोपटाच्या पाठीमागे लिहिलेलं असतं 1 लाख रुपये, दुसऱ्या पोपटाच्या पाठीमागे लिहिलेलं असतं 2 लाख रुपये. असे 4-5 सगळ्यात शेवटी लिहिलेलं असतं की हे अनमोल आहे, म्हणजे किंमतच करता येते. पण असं काहीतरी लिहिलेलं असतं पोपटाची एवढी किंमत असते म्हणून प्रत्येक जण जाऊन विचारत असतो की ह्यात काय कला आहे, 1 लाख रुपयाचा पोपट ठेवलाय. तो ज्याने ठेवलेला असतो तो त्याचं उदाहरण सांगतो, म्हणजे याला जगातल्या सगळ्या भाषा बोलता येतात. कुठल्याही जगात जा, ह्याला घेऊन जा, तिथं गेलं ह्या सांगतो की ही अशी भाषा आहे, लगेच आपल्याला मराठीत भाषांतर करून आपल्याला सांगतो की पुढचा काय बोलतोय. दुसरा पोपट ठेवला असतो मला हा हवामानाचा अंदाज सांगतो, कधी पाऊस पडेल काय होईल हा लगेच सांगतो. तिसरा पोपट ठेवलेला असतो त्याला विचारतात म्हणे ह्याची किंमत तुम्ही 3 लाख ठेवली, याचं काय असं वैशिष्ट्य आहे. तर त्याचं वैशिष्ट्य सांगताना तो सांगतो की पुढच्या जन्मामध्ये मोठ्याच्या पोटी कसं जन्माला येईल याची आयडिया म्हणे. असं 4थ्या पोपटाकडे जातो म्हणे काय जग सगळं फिरलेलं आहे, लोकांना कसं फसवायचं आणि कसं मोठं व्हायचं हा आयडिया शिकवतो. म्हणजे हा 5वा पोपट ठेवला ह्याची काय खासियत नाही, म्हणजे हा गरीब आहे, सर्वसामान्य जनतेसाठी काम करतो. तर विचारणा सांगतो सर्वसामान्य जनतेसाठी काम करतोय तर याला कोण किंमत देणार एवढी, अनमोल याची किंमत का ठेवली. हा मिसळत बी नाही, बाजूला बसतोय, सगळंच करतोय. तर म्हणजे ज्यावेळेस ह्या चौघांच्या वेळी पहिले पोपटांनी दाखवलेलं असतात, ज्यावेळेस सगळ्यांच्या ह्यांच्या वेळी ती येऊन ह्याच्या पाया पडतात म्हणून असे दादा तुम्ही आहात. आमची खरोखर मनापासून इच्छा आहे की तुम्ही तालुक्यासाठी उभं राहावं आणि त्या पुढील भावी आयुष्यासाठी खरोखर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जवळपास 10:30 वाजल्यापासून
बरेच जण या ठिकाणी उपस्थित राहिले. एवढा वेळ आपण सर्वांना सन्मान्य दत्तात्रय चव्हाण साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचे. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. साहेब